कुठे आपल्या दोघाचा काढ. का तुझा आणि माझा का काढू फोटो मी? आता असं पण परत आपल्याला फोटोच काढायचे आहेत. का बरं आपण फोटो काढणार? तुला माहित नाही? तुला मामा म्हणले नाही तर? नाही. अरे आता आपलं लग्न होणार आहे. लहानपणी कसं आपलं ती भाऊला भाऊलीचं लग्न व्हायचं, आता आपलं खरं लग्न होणार आहे. काय पण ना, पप्पा मला बोलले असते मग तसं काय. अरे पप्पांनी सकाळीच फोन केला मम्मीला. मम्मीला म्हणले माझ्या पोरीचं लग्न करायचे, पण माझ्या बहिणींच्या पोरांपैकी एका जणाला कोणाला तरी द्यायची. मम्मी म्हणलं आता काय आहे तसं, पण आता माझं जरा घरचं बरं आहे बाकीच्यांपेक्षा. मग म्हणलं आता मामा म्हणते हे बाचा आपला निर्व्यसनी आणि पुरीचं पण कल्याण होईल, त्यामुळे माझा विचार करते ना. त्यामुळे मी तुझ्याकडे आलो, मला आधी तुला सांगावा. मग काढ फोटो, कमी काढतो. हे बघ, मला फोटो बिटो काय काढायचे नाहीये आणि मी लग्न बिग्न नाही करणार एवढ्यात. मला शिक्षण ते करायचे. अरे तुझं ऐकतंय कोण आणि माझं कोण ऐकतंय? आता माझी आई म्हणली तुझा बाप म्हणला, त्या दोघा बहिणी भावांचं विचार झाला की आपलं झालं लग्न. असं नसतं लग्न. लग्न काय भातुकलीचा खेळ आहे का? मग मनाने केल्यावर उद्याच्याला ते पोरग पेताड पिताड निघलं, मग काय करायचं? त्यापेक्षा मग घरच्यांनी लावून देईन, त्यातच आपलं चांगलं म्हणायचं. इकडे बघ, माझी आई तुझी आते बरोबर. म्हणजे तुमच्यात काय वाद होऊ शकत नाही, घरात वाद होऊ शकत नाही. बरं आहे, काय तुला अडचण? मला तर काय अडचण नाहीये, पण मला लग्न नाही करायचंय. आणि अरे कधी ना कधी करावंच लागतं. मग तू काय उद्या करायची ते आज करून घेऊ. अरे नाही रे बाबा, मला शिक्षण ते करायचंय. आणि पहिली गोष्ट, मला लग्नात इंटरेस्ट नाहीये. शिक्षण करायचे, लग्न झालं पण शिक्षण होतं की? कोण म्हटलं लग्न झालं शिक्षण होतं? मी शिकवीन मी. हा चल, काय पण पहिले अशीच बोलतात, मी शिकवण, हे मी हे करण, मी ते करण. पुढे तुला सांगतोय, बाकीचं काय सांगू नको. लाका 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 हर्ष, आला वय सांगते तू पण. मला माहित होतं तू नास काय, पण एवढा नास काय म्हणून नव्हतं वाटलं रे. तुझ्यापेक्षा कमीच आहे जरा. अरे काय कमी, तू माझ्या आधी नंबर हाणला का इथं? आता काय सकाळ सकाळ अरे भाऊ, उठलं मामाचा फोन आला. माझ्याकडून चुकी झाली. मला मामाने आईला सकाळीच फोन केला होता, पण मी माझ्याकडून चुकलं थोडं. मी आधी यायला पाहिजे होतं. अगं मामाने सगळ्यालाच फोन केला वाटतं. सगळ्याला फोन केलात म्हणजे तू पण ह्यासाठीच आला का? तो ह्यासाठी आला रे तो? गुडे, तू माझ्यावर चिडती का? इतक्या दिवस तर आपण एवढं गुलगुल बोलत होतो, त्याचं काय? अरे बाबा, लहान होतो आपण. मग काय झालं लहान होतो म्हणून? आता मोठं झालो ना जरा. पण तू लहानपणी म्हणत होती ना करायचंय करायचंय, आपण खेळत होतो ना. मी म्हणलं ना, बालिश होतो तेव्हा, मला काही कळत नव्हतं. त्याच्यामुळे मी ह्याला पण बोलायचे करायचंय मला त्याच्यासोबत लग्न, आणि तुला पण बोलायचे करायचंय. दोघाला बोलायची. अगं, पण दोघांना तू याड बोलायची लावून मी. ठेवलं, त्याचं काय मला? आता ते तू वेडा झाला, त्याला मी काय करू? बरं सगळ्यात महत्वाचं हो, तो आणि मी भांडण्यात मजा नाही. गुडीने सांगू दे गुडीला कोणावर लग्न करायची. हा सांग गुडे, तू सांग. गुडे सांग. गुडे मी ना आ? गुडे विचार करून सांगा. तू आपलं इतक्या दिवसाचं आहे, तू काय असं मला मध्येच ना- हे करू नको. मला कोणच नाही आवडत. मग कोण मला ना आवडतं? तिसरंच आवडतं. आणि मग तो तिघाला नाद लावलं. हे दादा, बघ, तुला मला पटतं ना का? हे बघ, तसंही तुम्ही काय मला घरातल्या घरात नातेवाईकांमध्ये लग्न करायचं नाहीये. मला बाहेरच करायचंय लग्न. त्याच्यामुळे ना मी त्याच्याशी लग्न करणार आहे. आणि जर तुम्ही जास्तच घरच्यांना फोर्स केलं ना लग्नाला, तर तुमच्याशी मी लग्न करण, पण लग्न झालं पण पळून जाईन ना. हे बाबा अरे तुझं काय तुलाच बाबा? राहून दे बाबा. माझा मी चाललो तुला. आता मी आधी आलो, चूक झाली माझी. तू अरे आता नाही, बोल नाही, काय नाही. बोलायची ती. एक काम करू, आपण करू लग्न. नको नको तुम्ही- मला ए, मला- बाबा, ए, कोपऱ्यापासून इकडे, नमस्कार रे. इकडे, नको, इकडे, ए, इकडे. तिकडे, तिकडे, बरं ठीक आहे, तिकडे. आपण करू लग्न. ए, नको नको, नमस्कार. जा, मी जातो. तू तुझं तू बघ बाबा. वेड ग वेडे. खरंच झालं बे. आता दोघं पण माझ्या मागं नाही लागणार. अजब,